गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, गुरु हा असावाच लागतो। गुरुशिवाय जीवन आहे का बरं? अजिबात नाही। बघा, आपण अगोदर बघा या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ही रचना पाहिली ना। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजे आपले गुरु आहेत ना, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तगुरूच आहेत ना। पण मनुष्याचा सर्वात अगोदर गुरु कोण होतो बरं? जो गुरु होतो ना, ते आपल्या आई वडील आहेत। आई वडिलांसारखा गुरु दुनियेमध्ये कुठे सापडेल का बरं? कुठेच सापडणार नाही। आताच बघा, आषाढी पंढरीची वारी झाली। काही जण विठ्ठलाला भेटायला गेले, काहींनी घरात राहूनमध्ये विठ्ठलाचं नामस्मरण केलं। म्हणजे ज्याच्या त्याच्या परीनं भगवंताची जो तो सेवा करत असतो ना, पण जो गुरुची सेवा करतो ना, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। समर्थांनी आपल्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। सद्गुरुवीन जन्म व्यर्थ सद्गुरुवीन दुःख अनर्थ सद्गुरुवीन न पावे परमार्थ कोणी कदा। म्हणजे सद्गुरूशिवाय मनुष्याचा जन्म सार्थकी लागणार नाही। खरा परमार्थ आणि आत्मज्ञान सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच प्राप्त होतो ना। जर आमच्या जीवनामध्ये सद्गुरूच नसतील तर आपले जीवन व्यर्थच आहे ना। मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु का असावा ना, याबद्दल हे निरूपण आहे। म्हणजे आता गुरुपौर्णिमा एक दिवसावर येणारी आहे ना, एक दिवस बाकी आहे। म्हणून आपण गुरुपौर्णिमेबद्दल हे निरूपण पाहत आहोत। आपल्या जीवनामध्ये पहिला गुरु म्हणजे आई वडीलच आहेत ना। आपण लहानपणापासून काय करावं, त्यांच्या हाताला हात देऊन आपण शिकतो ना। पण जेव्हा आपले हात मोठे होतात ना, त्यांच्या हातांना आपण मारतो। ते सांगतील ते ऐकत नाही। हे आहे मनुष्य कधी करतो बरं? जेव्हा तो चालायला लागतो ना, तेव्हा आपल्या आईबापाला मारतो सुद्धा, शिव्यासुद्धा देतो। आपण या कलियुगामध्ये पाहतो। म्हणून तुम्ही म्हणता ना की मी घरात बसून भक्ती करतो, पण नक्कीच तुम्ही घरात बसून भक्ती करा, पण तुमच्या जीवनामध्ये एक तरी गुरु असावा। गुरुशिवाय भक्ती नाही, गुरुशिवाय काहीच नाही। गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीप आहे। गुरुचा हात डोक्यावर असेल ना, तर जीवनाची वाट सुकर होऊन जाते। गुरुशिवाय ज्ञान अपूर्णच आहे ना, आणि ज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे। गुरु हा देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा खरा मार्गदर्शकच असतो ना। ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहेत ना, त्याच्या जीवनात दिशा ठरलेली आहे। गुरुचं वचन आहे हेच शिष्याचं भूषण आहे। म्हणजे गुरुची कृपा झाली ना, की अशक्यही शक्य होऊन जातं। म्हणून गुरु हा व्यक्ती नसून ज्ञान विवेक आणि सत्याचा प्रकाशच आहे ना। गुरुवरील श्रद्धा आहे ना, हीच शिष्याची सर्वात मोठी शक्ती असते। म्हणून गुरुची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा। जो असा मनुष्य मानतो ना, त्याच्या जीवनामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा,
गुरुविण देव तुझा, पाहता नाही त्रिलोकी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना गुरु, आहे ना आपल्या जन्मा अगोदर सुद्धा होता, आपण मृत्यूच्या नंतर सुद्धा असणार आहे. पण त्याला जो कोणी आपला मानतो ना तो खरा श्रेष्ठ मनुष्य आहे. पण हे माणसाला कधी समजतं का बरं? कधीच समजत नाही. आता इथे कोणीही म्हणेल की माझ्या जीवनामध्ये भगवंतांनी मला जे हवं ते दिलेलं आहे, तरीसुद्धा मला गुरुची का आवश्यकता आहे बरं? बघा, पण ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही ना त्याचं मडकं कच्चा असतो. त्याच्या जीवनामध्ये अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्या जीवनात गुरु आहे ना, जरी आपल्या जीवनामध्ये अहंकार जरी आला ना तरी गुरु तो अहंकार नम्रपणेच घेत असतो ना, त्या अहंकाराचा नाश करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु असावा. जेव्हा गुरु असेल ना तेव्हा भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताची प्राप्ती होऊन सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये गुरु नसेल तरी सुद्धा ती भगवंताची प्राप्ती पूर्णत्वात जात नाही. स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक शिष्याला गुरु असावा, गुरु विण शिष्य नाही. बघा, एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. नामदेव महाराजांचा हा प्रसंग आहे. बघा, संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि संत नामदेव आहेत ना, असे अनेक संत एकत्र बसले होते. तेव्हा बघा त्यांच्यामध्ये चर्चा चालली होती. बघा, मुक्ताबाई निवृत्तीनाथांना म्हणते, दादा, या नश्वर जगामध्ये भगवंताला प्रिय कोण आहे बरं? बघा, किती सुंदर प्रश्न विचारला. निवृत्तीनाथांनी उत्तर दिलं, जो भगवंताचं नामस्मरण करतो ना तो भगवंताला प्रिय असतो. भगवंत त्याला प्रचिती देतो, तो भगवंताला प्रिय असतो. मग तो कुणीही असो, तू सुद्धा भगवंताला प्रिय आहे. पण जो भगवंताचं नामस्मरण करून वाईट कृत्य करतो तो भगवंताला प्रिय कसा असू शकतो बरं? अजिबात प्रिय नाही. जर मी कीर्तन करत असेल पण मी अहंकाराने बोलत असेल की माझ्याशिवाय या भगवंताला कोणी प्रिय नसेल तर तोही प्रिय नाही, तरी तो अतृप्त आहे. म्हणून जो भगवंताला तोच प्रिय असतो ना, ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे. जर ज्याच्या जीवनामध्ये गुरु नसेल ना त्याच्या जीवनामध्ये अहंकार येत असतो. मग तो भगवंताला किती जरी प्रिय असेल ना तरी तो अतृप्तच असतो. निवृत्तीनाथांचं उत्तर मुक्ताईला अतिशय मोहक वाटलं. मुक्ताबाई बघा सर्वांना म्हणू लागली, ज्याच्या जीवनामध्ये जर गुरु असेल ना तर तो श्रेष्ठच आहे. निवृत्तीनाथा, तुम्हीच आमचे गुरु आहात. बघा, हे सर्व संत नामदेव महाराज ऐकत होते. आणि ऐकता संत नामदेव महाराजांना तो अपमान वाटला. मला तर रोज देव भेटतो, माझ्या जेवणाशी दररोज आम्ही एकत्र जेवतो, देव मला रात्रंदिवस दिसतो. आणि हे म्हणतात की तुझ्या जीवनामध्ये गुरु नाही तर त्याची भक्ती अतृप्त असते. असं कसं होऊ शकतं बरं? नामदेव महाराजांच्या मनामध्ये अहंकार आला आणि नामदेव महाराज त्या सर्व संतांना म्हणू लागले की मला तर देव रोज दिसतो, मग माझी भक्ती पूर्ण नाही का बरं? पहा, म्हणजे जीवनामध्ये आहे ना जेव्हा अहंकार येतो ना, तुम्ही कितीही भगवंताचे प्रिय असा तरीही तुम्ही अतृप्तच असताना तुमच्या जीवनामध्ये जी भक्ती असते ती पूर्णत्वात जात नाही. तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या की आपण संत गोरा कुंभारांना इथे बोलू. गोरा कुंभार हे मडकी बनवण्यात निष्णांत होते ना. गोरा कुंभार कोण आहेत ना हे सर्वांना माहीत असेल.
गोरा कुंभार भगवंताचेच भक्त होते ना. बघा, भगवंत गोरा कुंभारांबरोबर स्वतः मडकी बनवत असत ना. पहा, गोरा कुंभाराला त्यांनी बोलवलं. मुक्ताबाईंनी हसत हसत गोरा कुंभारांना विचारलं, गोरोबा काका, तुम्ही जशी मडकी थापटून पक्की कच्ची ओळखता ना, तसे या संतांचीही तुम्ही परीक्षा घ्या. गोरा कुंभारांनी मडकी तपासण्यासाठी वापरतात तसे हाडकंच सर्व संतांच्या डोक्यावर थाप दिली. बघा, निवृत्तीनाथ पक्क मडकं, ज्ञानेश्वर माऊली पक्क मडकं, सोपानदेव पक्क मडकं, मुक्ताबाई पक्क मडकं. पण जेव्हा त्यांनी संत नामदेवांच्या डोक्यावर थाप दिली तेव्हा नामदेवांना राग आला. ते म्हणाले, हे काय करता, माझ्या डोक्यावर का मारता? तेव्हा गोरा कुंभार म्हणाले ना, हे मडकं अजून कच्चं आहे. याचा अर्थ नामदेवांची भक्ती कमी होती असा नव्हे. ते विठ्ठलाचे महान भक्त होतेच, पण त्यांना अजून गुरुचा उपदेश आणि आत्मज्ञानाची पूर्णता प्राप्त व्हायची होती, म्हणून त्यांना कच्चं मडकं असं प्रतिकात्मक म्हटलं ना. पण त्यामुळं नामदेवांचा अहंकार एवढा वाढला, एवढा शिगेला गेला ना. नामदेव डायरेक्ट भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे प्रश्न मांडू लागले की, भगवंत, मला हे संत आहेत ना, ते कच्चं मडकं म्हणतात. मी खरं कच्चं मडकं आहे का? मी जर कच्चं मडकं असतो ना, तर तुम्ही माझ्याकडे आला असता का बरं? तुम्ही मला दिसला असता का बरं? बघा, तेव्हा भगवंतांनी नामदेवांना म्हटलं ना, ते बरोबर म्हणत आहात, त्यांचं काही चुकलेलं नाही. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही ना, तोपर्यंत ही भक्ती अधुरीच असते. अगोदर गुरुकृपा होणं गरजेचं आहे. नामदेवांनी भगवंताला प्रश्न केला, मी गुरु कुठून शोधू बरं? मला गुरु कोण आहे? माझ्यापेक्षा श्रेष्ठ गुरु कोण आहे? भगवंतांनी सांगितलं, तू गुरु शोधून बघ, तुझ्यासाठी गुरु तयार आहे. बघा, भगवंतांनी नामदेवाला सांगितलं, जिथे शिवाची पिंड तुला दिसेल ना, तोच तुझा गुरु असेल. नामदेवांनी गुरु शोधायला सुरुवात केली. बघा, नामदेवांनी गुरु शोधायला सुरुवात केली, पण नामदेवांना गुरु काही शोधेना. पण त्याला संतांनी सांगितलं, भरपूर गुरु सांगितले. पण एकदा नामदेव, बघा, संतांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव महाराज विसोबा खेचरांना भेटायला एका शिवमंदिरामध्ये गेले. तिथे त्यांनी पाहिलं की विसोबा खेचर शिवलिंगावर पाय ठेवून झोपले आहेत. हे पाहून नामदेवांना राग आला. ते म्हणाले, हे काय देवावर पाय ठेवता? विसोबा शांतपणे म्हणाले, बाळा, माझे पाय जिथे देव नाही तिथे ठेव. नामदेवांनी त्यांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले, पण जिथे पाय ठेवत ना, तिथे नवीन शिवलिंग प्रकट होत असे अनेकदा घडले. तेव्हा नामदेवांना जाणवलं की परमेश्वर सर्वत्र आहे, फक्त विठ्ठलाच्या मूर्तीतच नाही, तर प्रत्येक कणाकणामध्ये वास करतो. त्या क्षणी त्यांचा अहंकार नाहीसा झाला. त्यांनी विसोबा खेचरांना गुरु म्हणून स्वीकारलं. गुरु कृपेनं त्यांची भक्ती अधिक परिपक्व झाली आणि त्यांना सर्वत्र परमेश्वराचं दर्शन होऊ लागलं ना. म्हणजे या पूर्ण माहितीवरून आपण बोध काय घ्यावा बरं? भगवंत सर्वत्रच आहे ना. गुरुशिवाय आत्मज्ञान पूर्ण होत नाही. अहंकार हा भक्तीतील मोठा अडथळा आहे. खरी भक्ती आहे ना, म्हणजे सर्व जीवनामध्ये परमेश्वराचं दर्शन होतं. पण आपण असं करतो का बरं? कधीच करत नाही. आपण आहेत ना, प्राणी मात्रांवर प्रेम करत नाही, दया करत नाही, तहानलेल्याला पाणी देत नाही, भुकेल्याला अन्न देत नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपण सर्वश्रेष्ठ होऊ का बरं? बघा, विसोबा खेचरांकडे जेव्हा नामदेव जातात ना,
तेव्हा विसोबा केसरांकडून गुरु उपदेश घेतल्यानंतर नामदेवांचा सूक्ष्म अहंकार नाहीसा झाला ना, त्यांना सर्वत्र परमेश्वराचं दर्शन झालं, तेव्हाच त्यांची आध्यात्मिक परिपक्वता पूर्ण झाली ना. म्हणजेच भक्तीबरोबर गुरुकृपाही आवश्यक आहे. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. संतांची परीक्षा आहे ना, ती बाह्य रूपानं नसून त्या अंतःकरणाच्या परिपक्वानच होते ना. म्हणजेच गुरु म्हणजे अंधार अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान. त्यामुळं गुरु म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञान देणारा. म्हणजे गुरुची काही लक्षणं आहेत ना, देवाकडे जाण्याचा योग्य मार्ग दाखवतो, शिष्यांचा अहंकार कमी करतो, सदाचार भक्ती आणि सत्य शिकवतो, स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून देतो, शिष्याला परमेश्वराची अनुभूती होण्यासाठी मार्गदर्शन करतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जे काही चांगल्यासाठी जो करतो ना, त्याला आपण गुरु म्हणावं. संत कबीरांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. गुरु गोविंद दोहू खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि देव दोघे समोर उभे असतील ना, तर आधी गुरूंना वंदन करावं, कारण गुरूंनीच देवाची ओळख करून दिली ना. यामुळं गुरु म्हणजे जो आपल्या जीवनाला योग्य दिशा देतो ना आणि परमेश्वरापर्यंत पोचवण्याचा मार्ग दाखवतो, म्हणजे तोच गुरु आहे ना. समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसह प्रवास करत होते. एका ठिकाणी उंच कडा होता. समर्थांनी आपल्या शिष्यांना विचारलं, माझ्यासाठी या कड्यावरून कोण उडी मारेल बरं? या ऐकून अनेक शिष्य गप्प राहिले, कारण त्यांना भीती वाटली ना. पण कल्याण स्वामी यांनी एका क्षणाचाही विचार न करता सद्गुरूंच्या आज्ञेचा पूर्ण विश्वास ठेवला आणि नमस्कार करून कड्यावरून उडी मारली. परंपरेनुसार सांगितलं जातं ना, गुरूंच्या कृपेनं त्यांना काहीही इजा झाली नाही. समर्थांनी त्यांना वर आणलं आणि इतर शिष्यांनाही सांगितलं ना, हा आहे खरा शिष्य, ज्याचा गुरुवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे गुरुवरील दृढ श्रद्धा आणि विश्वास आहे ना, तो महत्त्वाचा आहे. नुसतंच ढोंग करून गुरुचा शिष्य होता येतं का बरं? अजिबात होता येत नाही. शिष्यानं गुरुची आज्ञा मनापासून पाळावी, अहंकार सोडून नम्रपणे ज्ञान ग्रहण करावं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, गुरु भक्ती विश्वास समर्पण याचं प्रतीक आहे ना, ते म्हणजे शिष्यच आहे ना. म्हणून गुरुवर आहे ना, गुरुभक्ती कुणाला म्हणतात? बघा, आपल्या या संसारामध्ये, या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोणाला माहिती नसतील ना, असा एकही मनुष्य नसेल. शिवाजी महाराजांनी आपल्या या हिंदू धर्मासाठी खूप कष्ट, या रक्ताचं पाणी केलं. म्हणजे आपल्या जीवनात आहे ना, जे आपण सुख भोगत आहोत ना, ते छत्रपती शिवरायांमुळेच भोगत आहोत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक प्रकारचे सुखदुःख येत असतात, पण जे सुखाचे आनंदाचे दिवस आले ना, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. बघा, ते मावळे असायचे ना, ते छत्रपती शिवरायांचे शिष्यच होते ना. छत्रपती शिवाजी महाराज जी आज्ञा द्यायचे ते पाळत असत ना. बघा, एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खूप दूर होता, पण दिवस मावळायला खूप थोडा अवधी राहिला होता. रायगडावर पोचणं शक्य नव्हतं. साहजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गडीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोचले. परंतु दिवस मावळला होता ना, आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते. आता काय करायचं, असा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला.
पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते, ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, कोण आहे रे पलीकडे? दार उघड. मी कोण आहेसा? पहाराकऱ्यांना दरडावून विचारलं. पहारेकऱ्यांचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तर हसू दावत म्हणाले, आम्ही महाराज आहोत. पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांना ओळखत नव्हता. तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार बरं? त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायचा बघतोय. तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, अरे उघड की दरवाजा. तुम्ही कुणी बी असा, पण दरवाजा उघडाया नाही जमायचं पाहुणं. अव सांजयापासून तांबडं फुटोस्तव काय बी झालं ना तरी गडाचा दरवाजा उघडायचा नाही असा शिवाजी महाराजांचा हुकूम आहे. बघा, त्यांच्या त्या बोली भाषेमध्ये तो मावळा बोलत होता. आणि आमचं महाराज काही बी झालं ना तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडायचं सांगत नाही असं समधी म्हणतात. अहो कुणी बी लुंग्या सुंग्या येईल आणि महाराजांचं नाव घेऊन दार उघडाया सांगन. कामाला एवढं कळलं ना वय, तवा तुम्ही कुणी बी असा रातभर बाहेरच राहा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय असेल ते. महाराजांकडं आता कुठलाही मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनी घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी अख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली, गडाला जाग आली. हळूहळू किळकिळ होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यांचं रात्रीचं पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांनी नीट खातर जमा करून त्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्यांना कळालं ना की ज्यांना रात्री आपण दरवाजावर अडवलं ते खरोखर महाराजा होते, तेव्हा मात्र त्यांचे धाबेदान आणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला. पहारेकऱ्यांची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीशी शब्बासकी थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठ काढून त्यांच्या गळ्यामध्ये घातला आणि म्हणाले, तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जीवावर आमचं स्वराज्य उभं राहिलं. म्हणजे काय बरं? म्हणजे गुरुनी बोलावणं, शिष्याने ऐकावं. तसेच मावळे होते ना, म्हणून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न साकार झालं ना आणि ती फळे आज आपण खात आहोत. पण आपण मात्र शिवाजी महाराजांना विसरतो. आपण भगवंताचं नामस्मरण घेतो, पण खरे भगवंत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा होते ना हे आपण विसरून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांना आहे ना दुसऱ्याची जाण होती. कुणाला काय हवा आहे ना त्यांना अगोदरच माहीत व्हायचं. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातील हा प्रसंग आहे. समर्थ रामदास स्वामी जिथे गावोगावी जिथे हनुमंताची मंदिरं स्थापित केलेली आहेत ना तिथे रामनवमीचा उत्सव साजरा करायचे. आणि त्यावेळी बघा पाण्याची टंचाई, सर्व पद्धतीची अन्नाची सुद्धा टंचाई होती. पण छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, समर्थ रामदास स्वामींनी न बोलता त्यांना सर्व हवं ते पुरवायचे. हीच संतांना मदत करणं हेच सर्व महान कार्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्यांची पहिली गुरु म्हणजे त्यांची आई जिजामाता. त्यांनी सर्व काही त्यांना शिकवलं ना. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लहान होते ना तेव्हा त्यांना लहानपणात जेव्हा पोटामध्ये होते तेव्हा जिजामातेनं रामायण महाभारताच्या कथा ऐकल्या होत्या ना. सर्व काही ग्रंथ वाचन करायच्या. आजकालच्या स्त्रिया तसं करतात का बरं? आजकालच्या स्त्रिया तसं करत नाही. टी व्ही समोर बघून
मालिका बघणं, सिरियल बघणं, मग आपली मुलं अशी होतील का बरं? कधीच होणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आपली मुलं तेव्हा होतील जेव्हा आपल्या गृहिणी, जेव्हा आपल्या माता स्त्रिया ग्रंथ वाचतील, भगवद्गीता वाचतील, महाभारत वाचतील, रामायण वाचतील. पण आजकाल या ग्रंथांकडे कोणी पाहून बघतं का बरं? कोणीच नाही. सोशल मीडिया आला आहे ना, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपद्वारे सर्व जनता अहंकारामध्ये बुडालेली आहे. यांना जर वर काढायचं असेल ना, तर गुरुशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये दत्तगुरू लाभले ना, त्याच्या जीवनाचा बघा कल्याण होऊन गेलं. आणि ज्याच्या जीवन गुरुविना आहे, त्याचं जीवन गुरुविना सुनं झालेलं आहे. पूर्ण अंधकाराने बुडलेलं आहे, दुःखाने बुडलेलं आहे. म्हणून ज्यांच्यापर्यंत हे निरूपण पोचतंय ना, नक्की त्यांनी एकदा तरी विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये गुरु करावा. गुरु म्हणजे गुरुच असतो ना, तो भगवंताची आपल्याला प्राप्त करून देतो. गुरु आपल्याला देव कुठे आहे सांगतो, देवाजवळ जाण्याचा मार्ग सांगतो. आणि जो गुरुवर श्रद्धा ठेवतो ना, विश्वास ठेवतो ना, तो देवापर्यंत नक्की पोचत असतो. बघा, पण आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असेल, तुम्ही गुरु कसा करावा ते सांगितलं, गुरुमुळं काय प्राप्त होतं ते सांगितलं, पण नक्की देव कुठे आहे, देव आपल्याला कसा भेटेल? पहा, सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. आणि हे उदाहरण झाल्यानंतर आपण निरूपण संपूया. एकदा एका शिष्यानं आपल्या गुरूंना विचारलं की देव नक्की आहे कुठे? गुरूंनी सांगितलं की देव इथे आहे, तिथे आहे, माझ्यात आहे, तुझ्यात आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वत्र देव आहे. या संभाषणानंतर शिष्य काही कामानिमित्त दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी निघून गेला. वाटेत चालत असताना त्याला एक हत्ती आपल्या दिशेने वेगाने येताना दिसला आणि हत्तीवर बसलेला माहूत जोरजोरात ओरडत होता की हटून जा, हत्ती वेडा झालाय. काही वेळापूर्वीच आपल्या गुरूंनी सांगितलेले शब्द शिष्याच्या मनामध्ये घुमत होते की देव सर्वामध्ये आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे, सर्वत्र विराजमान आहे. म्हणजेच देव त्याच्यात आहे, तसा हत्तीत सुद्धा आहे. आणि देव माझ्यात सुद्धा आहे. तसा असेल तर देव स्वतःला मारून टाकेल का बरं? मार्ग नाही. आपल्या मार्गाबाहेर जाऊ नका. हत्ती पटकन त्याच्याजवळ आला. हत्तीनं शिष्याला त्याच्या तोंडेने दूर फेकून दिलं. सुदैवानं तो शिष्य जवळच्या मऊ मातीमध्ये पडला. त्यामुळं त्याला फारशी दुखापत झाली नाही. या घटनेमुळं शिष्य थरथरू लागला ना आणि खूप घाबरला. सोबतीला सोबतच तो विचार करू लागला की गुरुनं तर सांगितलं ते खोटं होतं का बरं? बघा, गुरु माझ्याशी खोटं का बोलले? थोड्या वेळानं जेव्हा तो शिष्य इतर शिष्यांच्या मदतीनं आपल्या गुरुकडे पोचला ना, तेव्हा त्यानं गुरूंना विचारलं की तुम्ही जे बोललात ना ते खरं असेल तर हत्तीतील देवानं माझ्या आत असलेल्या देवाशी असं का केलं? माझ्यात पण देव आहे, हत्तीमध्ये पण देव आहे. मग त्या देवानं या देवाला का वाचवलं नाही बरं? गुरु हसले आणि म्हणाले की हत्तीच्या आत आणि तुमच्या आत देव आहे हे नक्कीच खरं आहे, पण त्या माहुताच्या हातही देव आहे जो तुम्हाला मार्ग सोडून जायला सांगत होता. मग तुम्ही त्याचं का नाही ऐकलं बरं? जे घडत आलं आहे ना, आपण नेहमी त्या परमशक्तीला अपूर्ण ज्ञान समजून प्रश्न करत आलो आहोत. ज्या दिवशी आपण ते पूर्ण ज्ञान चांगल्या प्रकारे आत्मसात करू ना, त्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रश्नाशिवाय सर्व उत्तरं मिळतील. पहा, यामध्ये आपण काय बोध घ्यावा बरं? देव सर्वत्र आहे. देव कोणत्या रूपाने येईल आणि आपलं बळ करून जाईल
सांगता येत नाही. बघा, थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्यावर एखाद्यानं आपल्यावर हल्ला केला, आपल्याला रक्तबंबाळ केलं आणि एखादा मनुष्य आहे ना, तो बघा आपल्याला ज्यानं मारलं ना, त्याला मारायला लागला. आपल्याला त्या मारल्यापासून त्याने वाचवलं. मग तो मनुष्य आहे की देव आहे बरं? बघा, जर तुम्हाला उत्तर येत असेल ना, तर कमेंट करा, लाईक करा. बघा, याचं उत्तर आहे की जो मनुष्य पाठवला होता ना, तो भगवंताने पाठवला होता. पण त्याच्यामध्ये आपल्याला भगवंत दिसत नाही, तर त्याला भगवंत काय करेल बरं? बघा, तुम्ही विचार का, जो तुम्ही प्रश्न करता ना, त्यामध्येच उत्तर असतं. पण आपण मात्र अहंकाराने प्रश्न केला ना, तर त्याचं उत्तर आपल्याला सापडणार नाही. जर आपण नम्रतेनं प्रश्न विचारला ना, तर त्या नम्रतेत आपल्याला उत्तर सापडेल. म्हणून देव आहे ना, भगवंत आहे, सर्वत्र आहे. त्याची पूजा अर्चना करा, गुरु करा. गुरुशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. जरी झाली ना, तरी ती अपूर्ण आहे. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुरु करा. जय जय रघुवीर समर्थ.